या विचा चेंडूचा फटका मात्र खेळला पॉइंटला जातो. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती स्क्वेअर कट अडवण्याचा प्रयत्न आणि चेंडू मात्र जाईल टकाटक सीमारेषा पार. धावा मिळतात 4. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. धन्यवाद डीचे. पहिलं षटक आपण पाहतो विशाल निगोटकडून सुरुवात. पहिल्याच षटकातील पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर एक सुंदर चौकार येतोय. चौकारानं सुरुवात आपण पाहतोय. चेसच्या नावाची चर्चा आपण करत होतो. विशाल निगोटच्या नावाची चर्चा आपण करत होतो आणि काय कमालीची सुरुवात आपण पाहतोय. आयकॉन टू आयकॉन विशाल टू चेस. क्लीन बॉल तांडी 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 गुल. यू मिस आय विल डेफिनेटली इट. एक विकेट आपण पाहिलं तरी ते आणि पहिला बॅटर बाद होतोय आयकॉन. जे सईदला मात्र परतोय तो आयकॉन. विशाल निगोटला मिळतं यश फलंदाज. इथे आपण पाहिलं तर होतोय आउट बाद. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय श्री गणेश दादा मराठे GK स्पोर्टचे सर्वे सर्वा यांची बळीची टाळी. धन्यवाद डीचे. या विकेटसाठी आपण पाहतोय श्री क्षेत्र देहू शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष विवेकभाऊ वसंतराव काळोखे यांच्या वतीनं 500 रुपयांचं बक्षीस आहे. आणि इथे आपण पाहिलं तर आयकॉन विशाल निगोट आपण पाहिलं तर विकेट मिळवताना पाहायला मिळतोय. पहिला ब्रेक थ्रू पहिला हादरा त्यानं आपल्या संघाला मिळून दिलेला आहे. मी सुरुवातीला सांगितलं की चेस सईदच्या नावाची चर्चा सुरू आहे परंतु विशाल निगोट देखील काय कमी नाही. आयकॉन टू आयकॉन एकापेक्षा एक सरस खेळ करावा लागतो. आज देहू नगरीमध्ये आपण पाहिलं ना तर टेनिस बॉल क्रिकेटचे तारे सितारे रती महारथी इथे आपल्याला दाखल होताना पाहायला मिळत आहेत. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शानं पतित आणि पावन चालली भूमी आहे. साधू संतांचा प्रचंड मोठा वरसा आणि वारसा आहे. परंतु क्रिकेट आणि बैलगाडा या दोन्ही खेळांचा छंद जोपासणार हे देहू गाव आहे. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर येत आहेत रोहित भैया काळोखे. स्ट्राईक एंड ते आपल्याला पाहायला मिळतील. ऑन डाऊनला बॅटिंगसाठी आपण पाहतोय. इथे आपण पाहिलं तर गोलंदाज विशाल निगोटला देखील आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक सुरू आहे. गोलंदाजी करतो आयकॉन विशाल निगोटला आपण पाहतो. पहिल्या षटकात तो इथे मैदानात आहे. यावेळेचा चेंडूचा फटका केलाय रोहित भैया काळोख यांच्या बॅटमधून डीप कव्हरला अडवलाय. फेकी होईल तोपर्यंत काही धावा देखील आपण पाहिलं तर येतात. स्कोर काढून त्याने धावपल कोती आकडे इथे आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूत एक चौकार आला त्यानंतर एक विकेट आपण पाहिली आणि इथे आपण पाहिलं तर धावसंख्या पुढे जाते. एक गडी बाद 6 धावा त्या मात्र धावपल कोत आहेत. बॅटिंगसाठी आपण पाहतो रोहित भैया काळोखे स्ट्राईकवरती आहेत. यावेळीचा चेंडूचा कमबॅक करतो विशाल निगोट. चांगली सुरुवात इथे आपल्या संघाला आपण पाहिलं तर करून देतो. एक डॉट बॉल देखील आपण पाहिलं ते टाकलाय. एक निर्धाव चेंडू त्याने इथे आपण पाहिलं ते टाकलेला आहे. 4 चेंडू झाले ते एक गडी बाद 6 धावा. पहिल्या चेंडूवरती चौकार आला त्यानंतर एक विकेट आपण पाहतोय त्यानंतर 2 धावा आणि त्यानंतर एक डॉट बॉल देखील आपण पाहिलं तर येतोय. सुरुवात कमालीची आहे. गोलंदाज आयकॉन विशाल निगोटला आपण पाहतो इथे मैदान होती. ओव्हर पे चेंडू होता. विकेट किपर राहुलच्या हातात चेंडू आणि तिथे टिपला असेल. आणखीन एक विकेट. बिग विकेट गॉन. मोठा मासा गाला. बडी मछली चाल में विकेट किपरने टिपला असेल. विशाल निगोटला मिळतं यश. फलंदाज रोहित भैया काळोखे फायनल सम्राट इथे होत आहेत आउट बाद. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय श्री गणेश दादा मराठे GK स्पोर्टचे सर्वे सर्वा यांची बळीची टाळी. विकेट आपण पाहिलं तरी ते फलंदाज आपण पाहिलं तरी ते बाद होत आहेत. पहिलं षटक सुरू आहे. 2 गडी बाद 6 धावा त्या मात्र धावपल कोत आहेत. याही विकेटसाठी शहराध्यक्ष देहू शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी श्री विवेकभाऊ वसंतराव काळोखे यांच्या वतीनं 500 रुपयांचं बक्षीस गोलंदाज विशाल निगोटला आहे. विशालच्या प्रत्येक विकेटची किंमत 500 रुपये. तो आपण पाहिलं तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मनसर निगुटवाडीवरतून आंबेगाव ते मावळ देहूगाव हा प्रवास करत या मैदानात दाखल झाला आणि त्याची प्रचिती त्यानं पहिल्याच षटकात इथे आपण पाहिलं तर देहूच्या क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांना आणि मान्यवर पाहुण्यांना इथे दिलेला आहे. विशाल निगोटला आपण पाहतोय. विशाल निगोटचा आपण पाहिलं तर सातत्यानं नावाच्या चर्चा आपण पाहिल्यात. निगुटवाडीतील निगुट या छोट्याशा कुटुंबातून आपण पाहिलं तर
विशाल निगोट या नावाचं उदय आपण पाहिलं. ग्रामीण क्रिकेट खेळलं, सुरुवातीला अपेच क्रिकेट खेळलं, अंडरआर्म नाईट सर्कल क्रिकेट खेळलं, त्या स्पर्धा गाजवल्या. मंचरचं क्रिकेट खेळलं, आंबेगावचं क्रिकेट खेळलं, पुण्याचं क्रिकेट खेळलं आणि सध्याच्या घडीला महाराष्ट्रभर या नावाचं चर्चा आहे तो इथे आपण पाहतो. विशाल निगोट यॉर्कर चेंडू तो ब्लॉकल चेंडू आपण पाहिलं तर तिथे मैदान ते टाकला होता. सौरभ काळोखे बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर इथं आहेत. एक सिंगल येते आणि ती आपण पाहिलं तर संघाचं धावसंख्या पुढे जाते. स्कोर कार्ड होते देखील इथे आपल्याला आकडे ते मात्र बदलताना पाहायला मिळत आहेत. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. माननीय श्री पहिलवान जीवनप्पा केदारी, राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांकडून ओव्हर संपली. धावसंख्या आपण पाहिलं तर पुढे जाते. स्कोर कार्ड होते आकडे आपण पाहिलं तर बदलत आहेत. षटक क्रमांक देखील विशाल निगोटचा आपण पाहिलं तर पहिल्या क्रमांकाचं संपते. सौरभ काळोखेने खातं खोलले, स्वतःचं अकाउंट ओपन केले. सौरभ आणि खंडू खंडागळे ही जोडी आपण पाहिलं तर पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील देहू गावातील A1 जोडी आहे. कित्येक वेळ आपण पाहिलं तर कित्येक स्पर्धांचं आयोजन नियोजन केले. दोन अतिशय जीवाभावाचे जिवलग सहकारी मित्र आज या खेळपट्टीवरती आहेत, या मातीच्या पिच वरती आहे आणि धावा बनवायच्यात या जोडीला पार्टनरशिप करायची. षटक क्रमांक 2 करण्यासाठी हनुमान क्रीडा संघ माळीनगरचा हुकुम एका, या संघाचं ट्रम्प कार्ड, या संघातील एक उभरता उदयनमुख नवोदित रायझिंग स्टार आणि उभरत्या सिताऱ्यांचा कोहिनूर जो मात्र गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. नाव आहे देवांग टिळेकर. षटक क्रमांक 2. पहिलाच बॉल पंच कळतायत, व्हाईट बॉल. हे खराब चेंडू होते, एक अतिरिक्त अवांतर धाव आपण पाहतोय. धावसंख्या पुढे जाते. स्कोर कार्ड होते आकडे बदलतायत. क्रिकेट आणि क्रिकेट आपण पाहतोय. देवांग टिळेकरच्या प्रत्येक विकेटसाठी शहराध्यक्ष देहू शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या स्पर्धेचे मुख्य आणि भक्कम आधारस्तंभ विवेकभाऊ वसंतराव काळोखे यांच्या वतीनं प्रत्येक विकेटला 500 रुपये. आपण बार आपण पाहतोय, वेगावरती स्वार होतोय, गतीचा वापर करतोय, डॉट बॉल होतोय. एक निर्धाव चेंडू तो देखील आपण पाहिला तरी ते टाकला. तो क्षेत्ररक्षणाची सजावट आपण पाहतोय आणि प्रतिस्पर्धी संघातील बॅटरसाठी बक्षीस आहे. सौरभ काळोखे जर बॅक टू बॅक 2 षटकार खेळत असेल तर 500 रुपयांचं बक्षीस आहे. विवेकभाऊ वसंतराव काळोखे साहेबांच्या वतीनं यावेळेस मात्र खेळला एक्स्ट्रा कव्हरला, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. सौरभ काळोखेच्या बॅटमधून चेंडू मात्र चाललाय सीमारेषा पार, ट्रेडमार्क षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय श्री ओंकार शेठ जाधव, साईराज कंस्ट्रक्शन यांचा दणदणीत षटकार. धन्यवाद डीजे. 2 गडी बाद 14 धावा धावपल होत आहे. दुसरं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. भोजन व्यवस्था सुरू आहे. खेळाडूंना आणि प्रेक्षकांना विनंती आपण जेवणाचा आस्वाद घ्या. गेली 4 दिवस या स्पर्धेत आपण सातत्यानं भोजन देखील आपण पाहतोय. अन्नदान हे श्रेष्ठ दान, अन्नदानाचं काम सातत्यानं आपण पाहिलं तर आयोजकांच्या वतीनं आणि काही भोजन व्यवस्था आपण पाहिलं तर शौचन्य करणारे, अन्नदान करणारे मान्यवर पाहुणे आपण या स्पर्धेत सातत्यानं पाहिलेले आहेत. 14 धावा धावपल होत आहेत. 2 विकेट गमवल्यात. दुसरं षटक सुरू आहेत. गोलंदाज देवांग टिळेकर, समोर सौरभ काळोखे. पुन्हा एकदा फटका खेळलाय. बॅट अगदी आपण पाहिलं तर बॅटवरती चेंडू लागताना आपण पाहिलं तर फिरताना पाहायला मिळते सौरभ काळोखेच्या हातातून आणि तिथे चेंडू येतोय टीप कव्हरला. तोपर्यंत एक सिंगल येते. धावसंख्या पुढे जाते आणि स्कोर कार्ड वरती बनवलं जात आहे. 2 गडी बाद 15 धावा. कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देहू शहर अविनाश आबा बसे, युवा उद्योजक ओमकारभाऊ जाधव आणि युवा उद्योजक हनुमंतजी भोरे यांच्या वतीनं आपल्या स्पर्धेत भोजन व्यवस्थेचं सौजन्य ते देखील आपण पाहतोय. 15 धावा धावपल होत आहेत. 2 विकेट आपण पाहिलं तर गमवल्यात. दुसरं षटक सुरू आहे. देवांग टिळेकर कमबॅक करतो, वापसी करतो. एक षटकार खेळलाय सौरभ काळोखेनं, परंतु तो नॉन स्ट्राईकला आहे आणि स्ट्राईक वरती आपण पाहतोय खंडू खंडागळे. हलक्या हाताने खेळलाय, ड्राईव्ह केलाय, एक्स्ट्रा कव्हरला टीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकदा पळून पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि तिथे नकार आहे. एक सिंगल येते. धावसंख्या पुढे जाते. स्कोर कार्ड होते आकडे बदलत आहेत. शांत आणि संयमी खेळ या जोडीकडनं आपण पाहतोय. नगरसेवक प्रवीण दादा काळोखे, प्रतितेश उद्योजक नागेश दादा काळोखे. अरे 11 देहूगाव संघ प्रथमतः बॅटिंग करतोय, बनवतोय 2 गडी बाद 16. तर प्रतिस्पर्धी टीम आपण पाहतोय हनुमान क्रीडा संघ माळीनगर देहूगाव, तो देखील आपल्याला इन ऍक्शन या मॅच मध्ये फाईट करताना पाहायला मिळतोय. कोण जिंकेल ते आपल्याला पाहायचंय.
पॉइंटला खेळलाय, टीप मध्ये फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक फार दूरवरती राहील, गॅप शोधलाय सौरभ काळोखेच्या बॅटमधून, चेंडू मात्र चाल सीमारेषा पार, धावा मिळतात 4. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी, राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. धन्यवाद डी सिंग. सौरभकडे अलीकडे सरावाचं सातत्य कमी आहे, परंतु बॉलवरची नजर त्याची अजूनही कायम आहे. का प्रत्येक चेंडूवरती आपण पाहिलं तर तो आक्रमण करतोय, हल्ला करतोय, प्रति हल्ला करतोय आणि षटकार चौकारांचे फटाके त्याच्या मॅटमधून आपण पाहतोय. 2 गडी बाद 20 धावा, दुसरं षटक सुरू आहे. फिटनेस फार महत्वाचा असतो क्रिकेटमध्ये. सौरभचा फिटनेस अलीकडे कमी आहे, परंतु या मैदानावरती त्याच्या नावाच्या चर्चा होतील जर त्याच्या बॅटमधून काही मोठे फटके असेच खेळले जातील. एक मोठं टार्गेट अपेक्षित आहे सौरभ काळोखे कॅप्टन अँड टीम कडनं. यावेळीचा चेंडू होता, फटका पुन्हा एकदा सुंदर अप्रतिम टेनिस बॉल क्रिकेटचं सौंदर्य खुलवणारा, फुलवणारा, टुलवणारा अप्रतिम लॉंग ऑफच्या टोक्यावरतून आलाय 6 रन षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय श्री ओंकार शेठ जाधव, साईराज कंस्ट्रक्शन यांचा दणदणीत षटकार. पहिल्या षटकात फक्त 7 धावा खर्च केलं होतं आयकॉन विशाल निगोटनं. या षटकात 19 धावा येत आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 26 धावा. जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय. पॉवर प्लेच्या षटकात आर्या 11 संघाचा संघनायक टीमचा कॅप्टन सौरभ काळोखे लिडिंग फ्रॉम फ्रंट आहे. नेतृत्व आणि कर्तृत्व त्याच्या खांद्यावरती आहे. नेता कसा असावा तो सौरभ काळोखे सारखा असावा का याचं उत्तम उदाहरण त्यानं मैदानात दिलेलं आहे. विकेट गमावल्या 2. ऐकूनचे सईद बादशाला रोहित भैया काळोखे आउट होत आहेत, परंतु तिसऱ्या विकेटसाठी जी पार्टनरशिप आहे, भागीदारी आहे, ती फार महत्वाची आहे. सौरभ काळोखे आपण पाहतोय 26 धावा, 2 षटकं संपली, 2 गडी बाद. सौरभ काळोखे, खंडू कांडागळे या जोडीला आपण पाहतोय. तर गोलंदाजीच्या मार्क होती पुन्हा एकदा आपण पाहतोय विशाल निघोट इथे आपल्याला पाहायला मिळतोय. 26 धावा धावपल होत आहेत. अमित गोरे जर झेल टिपत असेल तर अमित टिळेकर यांच्या वतीनं 500 रुपयांचं बक्षीस आहे. पारितोषिक अनोखी आहेत, बक्षीस भरपूर आहेत. 2 गडी बाद 26. पहिला चेंडू होता, परफेक्ट ब्लॉक होलला टाकला चेंडू आपण पाहतोय. खंडू खांडा गेला, अगदी फारसा चेंडू तिथे समजू शकला नाही. तोपर्यंत आपण पाहिलं तर एक सिंगल येते, धावसंख्या पुढे जाते. 2 गडी बाद 27. तिसरं षटक सुरू आहे. खरं तर या गोष्टी फार वाखण्याजोग्या असतात की याचं आयकॉन जर तुमच्या संघात असेल तर इतर खेळाडूंचा आत्मविश्वास वाढतो, त्यांचा आत्मविश्वास द्विगुणित होतो, दुप्पट होतो. कारण का आयकॉनकडून शिकण्यासारखं बरंचसं काय आहे. तुम्ही जर काही व्हिडिओ पाहिला असतील टेनिस बॉल क्रिकेटमधील अमोल म्हात्रे सरांच्या किंवा सध्याच्या घडीला विजय पावलेचे काही व्हिडिओ आपण पाहिले तर काही रील व्हायरल होत आहेत. क्रिकेटचा खेळ खेळत असताना एकट्या दोघांच्या कामगिरीवरती संघ जिंकणार नाही, किंवा गाव पातळीचे संघ ज्यावेळेस मैदानात खेळत असतात, एक गाव एक संघ पाहायला मिळतात, किंवा गाव चॅम्पियन मध्ये काही संघ आपण पाहत असतो. ॲज अ आयकॉन काही खेळाडू येत असतात, त्यांच्याकडनं बरंचसं काही शिकण्यासारखं असतं. विजय पावलेची तीच एक रील सातत्यानं आपण व्हायरल होताना पाहतोय. आयकॉनकडनं शिकण्यासारखं भरपूर काय असतं. त्याची फलंदाजी, त्याची गोलंदाजी, त्याचं क्षेत्ररक्षण, त्याचं कॅल्क्युलेशन आणि गोलंदाजीची कॅल्क्युलेटिंग क्रिकेट तुझ्या मेरिटनुसार बॅटर जिथे फटका खेळणार आहे अगदी त्याच्या विपरीत तो गोलंदाजी करत असतो. आणि तेच आपण पाहतो. फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक तैनात, प्रयत्न चांगला होता, परंतु चेंडू मात्र चाल सीमारेषा पार, डीप मिड विकेटला. देहुगावचा बाहुबली खंडू कांडागेच्या बॅटमधून आलाय बाहुबली षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय श्री ओंकार शेठ जाधव, साईराज कंस्ट्रक्शन यांचा दणदणीत षटकार. धन्यवाद डीसे. 2 गडी बाद 34. षटक क्रमांक 3 आपण पाहिलं तर सुरू आहे. गोलंदाजी विशाल निगोटकडनं आपण पाहतोय. समोर खंडू, परफेक्ट यॉर्कर होता, ब्लॉक होलला टाकला चेंडू होता, टो क्रशिंग यॉर्कर, टीट फॉर टॅट, जसं तसं प्रत्युत्तर आपण पाहतोय. इट का जवा पत्थर से. विशाल निगोट आहे समोर. ऑल इंडिया ओपन आयकॉन आहे. अखिल भारतीय स्तरावरचं क्रिकेट त्यानं खेळले. शारजा दुबई इंटरनॅशनल स्टेडियम पर्यंत त्याचा प्रवास राहिलाय. आंबेगावच्या मनसर निगुटवाडीवरतून सुरू झालेला प्रवास शारजा दुबई पर्यंत सातत्यानं आपण पाहिलाय. 10 PL तो खेळलाय, अनुभव मोठा आहे. समोर फटका आपण पाहतोय, ड्राईव्ह केलाय मिड ऑफ मधून डीप लॉंग ऑफला, तोपर्यंत एक सिंगल येते. आणि क्रिकेटचा खेळ असाच आहे,
क्रिकेटच्या खेळात ज्यांच्याकडे सरावाचं सातत्य आहे ना, ज्यांनी सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे, त्या खेळाडूंच्या नावाचं चर्चा संपूर्ण भारत देशभर अख्खा ते देशांपर्यंत 7 समुद्रापर आपण पाहिल्यात. त्यातील जी काय नावं आहेत त्याचं ऐकून आपण पाहतोय. रणजित फराटे आहेत, विशाल निगोटा आहेत, सागर दरेकर आहेत, जयेश सईद आहेत, निलेश ढगे आहेत. या खेळाडूंच्या नावाच्या चर्चा सुरू आहेत. सूरज आमलेला आपण पाहिलं, राजू पाटील आपण पाहिलं. चेंडू अडवतायत, फेकी करतायत, तोपर्यंत काही धावा येत आहेत. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल. 2 गडी बाद 37 धावा त्या मात्र धावपल होत्या आहेत. तिसरं षटक देखील आपण पाहिलं तरी ते समाप्त होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 37 धावा. या षटकात 11 धावा विशाल निगोटनं आपण पाहिलं तर खर्च केला. त्या मातीच्या खेळपट्टीवरती, त्या मातीच्या विकेटवरती 9 धावा 11 धावा देखील आपण पाहिलं तर खर्च करणारे गोलंदाज. खूप चांगली गोलंदाजी म्हणायला काय हरकत नाही, कारण का या खेळपट्टीवरती, या विकेटवरती, या पिचवरती आपण पाहिलेलं आहे की 25-25 30-30 धावा अगदी बनवल्यात. 28 धावांचं षटक देखील इथे आपण पाहिलेलं आहे. आणि त्या विकेटवरती विशाल निगोटची गोलंदाजी ही अतिशय कमालीची राहिली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 37. प्रथमतः बॅटिंग करताना संघ आपण पाहतोय. 6 षटकांचा सामना आहे, 6 ओव्हरची मॅच आहे. पाणी घेऊन आपण पाहिलं तर संकेत चिनू काळोखे मैदानात गेलेत. काहीतरी कानमंत्र पाण्याबरोबर गेला असेल. हे क्रिकेट आहे. हे क्रिकेटमध्ये आपण सातत्यानं पाहत असतो. पाणी हे फक्त निमित्त असतं, त्याच्या पाठीमागे एक संदेश असतो की आता आक्रमण करा. हातामध्ये 8 विकेट आहे आणि त्या विकेट आपल्याला राखून ठेवून जमणार नाही. काय मोठे फटके फलंदाजांकडून अपेक्षित आहे. षटकार चौकार चौकार षटकार इथे आपण पाहिलं तर खेळले जातील का. 2 गडी बाद 37, 3 षटकं संपलेले आहेत आणि 4थं षटक सुरू होते. गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहतोय. राहुल आजबे येत आहेत, अनुभवी गोलंदाज आहे. टेनिस बॉल, लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव मोठा आहे. याचं क्रिकेट प्रशिक्षक म्हणून सातत्यानं काम करताना आपण त्यांनाही पाहिलेलं आहे. हे रॉयल फोर्स स्पोर्ट्स अँड गेमच्या माध्यमातून प्रशिक्षकाची भूमिका आपण पाहिली. टप्पा पडतोय, हलकसं वळण घेतोय चेंडू, विकेट किपरच्या हातात एक डॉट बॉल देखील आपण पाहतोय. एक निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर येतोय. वेलकम बॅक, गुड कम बॅक, चांगलं पुनरागमन, चांगली वापसी देखील इथे आपल्याला पाहायला मिळते. 37 धावा धावपल होत आहेत. 2 गडी बाद. 4थं षटक सुरू आहेत. गोलंदाज राहुल, बॅटिंगसाठी खंडू खंडागळे. फुल टॉस चेंडू होता, फ्लिक केलाय. हा खंडूच्या पसंतीचा फटका आहे. त्याला फुल टॉस दिला ना की त्याला तो दिशा देतो आणि चेंडूची दशा बदलतो. चेंडूला पाठवतो सीमारेषा पार, धावा मिळवतो 4. पाहुनी मौका, हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी, राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते. 2 गडी बाद 41. 4थं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. 6 षटकांची मॅच आहे. राहुल आजबे स्लोअर 1 चेंडू होता. व्हेरिएशन, गती परिवर्तन करून टाकलेला चेंडू आपण पाहतोय. बॅटर रीड करू शकले नाही खंडू खंडागळे. गुडघा टेकवत खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि तिथे आपण पाहिलं तर विकेट येते. फलंदाज खंडू खंडागळे होत आहेत आउट, बाद. एखादं गाणं म्हणती, गाणं म्हणू. भूकंप झाल्यासारखं वाटतं. बचके रहना रे बाबा, बचके रहना रे, बचके रहना रे बाबा, कुछ भी नजर दे. न्यू बॅटर, नवीन फलंदाज बॅटिंगसाठी आपण पाहतोय. क्रिकेटचा खेळ असाच आहे, सातत्याने आपण पाहतो, रंग बदलतो आणि तोच क्रिकेटचा खेळ आपण इथे पाहतोय. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सुनील दिवटे बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर मैदानात आलेत. 3 गडी बाद 41 धावा धावपल होत आहेत. 4थं षटक देखील इथे आपण पाहिलं तर सुरू आहे. क्रिकेटच्या खेळात आपण सातत्यानं पाहिले. अनेक वर्षे मेहनत करून आपल्या संघाला उंचीवरती घेऊन जाणाऱ्या संघनायकाला संघ बांधणी करता करता कधी कधी संघाच्या बाहेर देखील बसावं लागतं. हा क्रिकेटचा खेळ सातत्यानं आपण इथे मैदानात पाहिलेला आहे. आपल्या भेदक गोलंदाजीने अनेक सामने जिंकून देणाऱ्या गोलंदाजाला देखील अगदी कधी कधी महागड्या षटकांचा सामना करावा लागतो.
जर तिथे खेळपट्टी तशी असेल, ओव्हरपिच चेंडू टप्पा पडतोय विकेट किपरच्या हातात. पुन्हा एकदा एक डॉट बॉल येतोय सुनील दिवटेसाठी देखील एक निर्धाव चेंडू आपण पाहतोय. करतोय गोलंदाज राहुल आजबे. गोलंदाजीतून कमबॅक पुनरागमन वापसी इथे आपल्याला करताना पाहायला मिळतोय. भन्नाट गोलंदाजी. पुन्हा एकदा व्हेरिएशन आपण पाहतोय. आणखीन एक डॉट बॉल. विकेट आल्यानंतर सलगचे 2 निर्धाव चेंडू. धावफलक स्थिर आहे 3 गडी बाद 41. षटक क्रमांक 4 आपण पाहतोय. आपल्या संघासाठी सतत चांगली फलंदाजी करणाऱ्या खेळाडूला देखील यावेळचा चेंडूचा फटका मात्र खेळलाय. टीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, अडवतील, फेकी करतील तोपर्यंत एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न होकार नकार. चेंडू विशाल निघोटच्या हातात आहे आणि तो आयकॉन आहे. या षटकात 5 धावा येत आहेत. षटक क्रमांक संपेल 4थ्या क्रमांकाचं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 42 धावा. 42 रन, लॉस ऑफ 3 विकेट. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. माननीय श्री पहिलवान जीवनप्पा केदारी, राम कन्स्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांकडून ओव्हर संपली. धन्यवाद डीचे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 42 धावा देखील आपण पाहतोय. गेली 27 वर्षे सातत्यानं हनुमान क्रीडा संघ माळीनगर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारा संघ म्हणून पुणे जिल्ह्यातील चर्चेत असलेला संघ तो आपण सातत्यानं पाहिलेला आहे. याही स्पर्धेचं अतिशय सुंदर आयोजन नियोजन आपण परत केलं. ते आपल्या नोकरी व्यवसायाच्या माध्यमातून, कुटुंबाच्या माध्यमातून, उद्योगधंद्यांच्या माध्यमातून वेळात वेळ काढणारा हनुमान क्रीडा संघ माळीनगरचे सगळे सदस्य, सगळे सभासद, खरं तर यांचं जितकं कौतुक कराल ना तितकं कमी आहे. कारण का या स्पर्धेसाठी सातत्यानं आपण पाहिलं तर झटणारे, धावपळ करणारे हे सगळे संघ सहकारी एक युनिटीचं प्रत्यक्षिक, एक युनिटीचं ज्वलंत आणि जिवंत उदाहरण त्यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर इथे दिलेलं आहे. विकास बोडके आपण पाहिलं तर गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहतोय. चेन्नई आपल्या स्पर्धेत बॉल आणि स्टंपचं सौजन्य केले. हनुमान क्रीडा संघ माळीनगरचे सभासद आहेत, सदस्य आहेत आणि सातत्यानं प्रत्येक वर्षी त्यांचं विशेष सहकार्य इथे मात्र राहिलेलं आहे. शॉर्ट पिच चेंडूचा फटका खेळलाय मिड ऑफ मधून टीप लॉंग ऑफला. सुनीलच्या बॅट मधून एक सिंगल येते. धावसंख्या पुढे जाते. स्कोर कार्ड होते, आकडे बदलत आहेत. 3 गडी बाद 43. 5वं षटक सुरू आहे. सौरभ काळोखे बॅटिंग करतायत. 8 चेंडू 21 धावा. सुनील दिवटे 4 चेंडू 2 तर विकास बोडके गोलंदाजीच्या मार्कवरती वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 5वं षटक करतायत. हे षटक फार महत्वाचं असेल, निर्णायक असेल. कारण का विशाल निगोटची 2 षटकं आपण पाहिले. देवांग टिळेकरचं एक षटक आपण पाहिलं. राहुल आजबेचं एक पाहिलं. विकासचं एक षटक फार महत्वाचं असेल. चेंडू अडवलाय. एक टप्पा घेत क्षेत्ररक्षण सुरेख आहे. फेकील आचॉप आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिथे नकार आहे. रनआउट असेल का आणि टेक्नॉलॉजीचा वापर. तिसऱ्या पंचांकडे केली मागणी. थर्ड अंपायरकडे आपण पाहिलं तर इथे निर्णय पाठवलाय. फेकी आपण पाहिलं तर थोडीशी अस्तव्यस्त होती, परंतु कौतुक करावं लागेल विकेट किपर राहुल आजबेचं. काय त्यानं चेंडू अडवलाय आणि जबरदस्त बॅकअप त्याने तिथे दिलेला आहे. आणि बॅकअप केल्यानंतर डायरेक्ट थ्रो केलाय. त्यानं पाहिलं नाही की तिथे बॅकअपला खेळाडू आहेत की नाही, परंतु तिथे एस्टे उडवण्याचा प्रयत्न केला. रनआउटसाठी अपील केलं आणि तिसऱ्या पंचांकडे आपण पाहिलं तर मागणी केली. तर अंपायर चेक करतायत अजय आवळे सर, जे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आहे. चेक केला. या ठिकाणी आपण पाहतो आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं चंचनुक्त शुभागमन होते. श्री क्षेत्र देवनगरीचे प्रतिदेश उद्योजक, साई उद्योग समूहाचे सर्व दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस सागरदादा काळोखे यांचे शुभागमन होते. त्यांचं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय. तिसऱ्या पंचांचा निर्णय तो नॉट आउट. फलंदाज नाबाद आहे, फलंदाज सुरक्षित आहे, परंतु फेकी लाचॉप होती. राहुल आजबेचं क्षेत्ररक्षण वाखण्यात स्वागत होतं. खरं तर त्याचं जितकं कौतुक कराल तितकं कमी आहे. जो बॅकअप त्यानं केला ना तो अतिशय अप्रतिम आपण पाहिलेला आहे. धावसंख्या इथे आपण पाहिलेले आहेत. स्कोर कार्ड पुढे जातो. धावपल कोणते आकडे बदलत आहेत. एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न आणि तिथे नकार आहे. 3 चेंडू ते 3 सिंगल आपण पाहिलं तर विकासने इथे खर्च केला. 45 धावा धावपल कोणत्या 3 गडी बाद
मागील 9 चेंडूवरती जर आपण बारकाईने ऑब्झर्वेशन केलं तर फक्त 8 धावा आल्यात. म्हणजे धावफलकाला रोखून ठेवले, थांबवून ठेवले हनुमान क्रीडा संघ माळीनगरच्या खेळाडूंनी. प्रतिस्पर्धी आर्य 11, नगरसेवक प्रवीणदादा काळोखे स्पोर्ट फाउंडेशन, प्रतितेश उद्योजक नागेशदादा काळोखे स्पोर्ट फाउंडेशन देहुगाव या संघाला आपण पाहिले तर थांबवले, परंतु काही मोठे फटके खेळावे लागेल. गिअर बदलावं लागेल आता सौरभ काळोखे आणि टीमला. फटका खेळलाय समोर, बॅक टू बॉलर अडवलाय, फॉलो थ्रू मध्ये एक सिंगल येईल. राहुलनं तिथे कळवले गोलंदाज विकासला एक जाऊ दे, दुसरीचा प्रयत्न नको आहे. सिंगल डबल ठीक आहे, चौकार षटकार नको आहे. कारण का पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं 102 बनवलं होतं, 103चं टार्गेट ठेवलं होतं. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं 92 बनवल्या, 93चं टार्गेट होतं आणि त्या तुलनेत प्रतिस्पर्धींना थांबवलंय असं म्हणायला काय हरकत नाही. कारण का गोलंदाजीतून अतिशय जबरदस्त मारा आपण पाहतोय. विशाल निगोट आला, त्याच्या पावलांवरती पावलं टाकत देवांग टिळेकर आला, तो कुठे आपण पाहिलं तर षटक पूर्ण करत नाही. पुन्हा विशाल आला, पुन्हा राहुल आला आणि आता विकास. फटका खेळलाय स्क्वेअर लेगला, जबरदस्त तडाखा. चेंडू मात्र पाठवलाय रोहित शर्मा स्टँड मध्ये. विकास बोडकेचा चेंडू सुनील दिवटेच्या बॅट मधून सीमारेषा पार, षटकार. श्री क्षेत्र देवनगर पंचायतीचे स्वीकृत नगरसेवक प्रदीपदादा परंडवाल उपस्थित होत आहेत. दादांचं स्वागत आहे, हार्दिक स्वागत आहे. फटका फसला आहे, झेल होऊ शकत नाही तोपर्यंत काही धावा येत आहेत. 2 धावा पळून पूर्ण केल्या जातात. 2 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे जाते. फेकी खराब आहे, बॅकअप खराब आहे आणि तिथे आपण पाहिलं तर चेंडू अडवलाय. फेकला चालेल तोपर्यंत काही धावा देखील आपण पाहतोय. तब्बल 3 धावा येत आहेत या चेंडूवरती आणि 3 धावांच्या मदतीनं धावसंख्या पुढे जाईल. या षटकात 13 धावा. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 55 धावा धावफलक होत आहेत. 5 षटक देखील आपण पाहिले तर कंप्लीट होत आहेत. 3 विकेट इथे आपण पाहिले तर गमवल्यात. गणेश तांबेचं खूप चांगलं बॅकअप आपण पाहिलेलं आहे. काल त्याच्या नावाच्या चर्चा आपण पाहिलं. माळीनगरची बुलेट ट्रेन इथे पटरीवरती धावेल का हे देखील आता प्रेक्षकांना पाहायचे. प्रेक्षक आतुर आहेत, उत्सुक आहेत गणेश तांबेची गोलंदाजी पाहण्यासाठी. शेवटचं षटक आहे, अंतिम ओव्हर आहे आणि चेंडू कुणाच्या हातात सोपवला होता ते देखील आपण पाहणार आहोत. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 55 धावा धावफलक होत आहेत. 3 विकेट इथे आपण पाहिलं तर गमवल्यात आणि शेवटचं अंतिम षटक करण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतो इथे सज्ज होतोय. राहुल आजबे येत आहेत गोलंदाजच्या मार्क होती. हनुमान क्रीडा संघाचे माजी सभासद उमेश भाऊ जगताप उपस्थित होत आहेत. दादांचे स्वागत आहे, हार्दिक स्वागत आहे. स्वीकृत नगरसेवक प्रदीप भाऊ परंडवाल उपस्थित झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे, हार्दिक स्वागत आहे. मान्यवरांची प्रचंड मोठी मांदियाळी आपण पाहतोय. देवनगरीतील नगरसेवक, त्याचप्रमाणे स्वीकृत नगरसेवक, व्यासपीठावरती उपस्थित असणारे सर्वच अधिकारी पदाधिकारी, श्री क्षेत्र देवनगर परिषद आपण नगर पंचायत मधील अधिकारी, त्याचप्रमाणे श्री क्षेत्र देवनगरीचे प्रतितेश उद्योजक आज व्यासपीठावरती आज सामन्याचा आनंद घेत आहेत. कारण का आता आज देऊगावचा राखीव हाफ आहे, कोण जिंकेल ना ते देखील आपल्याला इथे मात्र पाहायचे. 55 3 गडी बाद. शेवटचे षटक राहुल आजबे तर बॅटिंगसाठी सुनील दिवटे. मोठा फटका खेळायचा होता, बॅटने बॉलचा संपर्क नाही, रनआउटची संधी आणि तिथे आपण पाहिलं तर अखेर विकेट मिळवत आहेत राहुल आजबे आणि फलंदाज रनआउट होत आहेत. पहिल्या चेंडूवरती सुनील दिवटे धावबाद. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय श्री गणेशदादा मराठे, जीके स्पोर्टचे सर्वेसर्वा यांची बळीची टाळी. न्यू बॅटर आपण पाहिले तर बॅटिंग साठी येत आहेत संकेत काळोखे अर्थात चिनू काळोखे आपण पाहतोय. यंगस्टर आहे, यंग टॅलेंट आहे. चिनूच्या फलंदाजीची देखील कित्येक प्रात्यक्षिक देऊगावकरांनी पाहिलेलं आहेत, मावळकरांनी पाहिलेलं आहेत, पुणे जिल्ह्यानं पाहिलेलं आहे. आज त्याच्याकडनं देखील काही मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल. सौरभ काळोखे, संकेत काळोखे बंधूंची एवन सोडी आता बॅटिंगसाठी आपण पाहतोय. 55 धावा धावफलक होत्या, 4 विकेट गमवल्यात. शेवटचा आणि अंतिम षटक करतोय गोलंदाज राहुल आजबे. राहुल हा विकेट टेकर गोलंदाज आहे. आतापर्यंत काही विकेट त्यांना आपल्या संघाला मिळून दिल्यात.
फटका मात्र खेळलाय, फटका फसलाय, झेल टिपलाय, बंटी फुलफगर डाऊन दी बॉल, टिक्कन व्हेरी गुड कॅच. अखेर विकेट येते. 11 चेंडू खेळत 23 धावांची खेळी करणारा सौरभ काळोखे इथे आउट होतोय. झेलबाद. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय श्री गणेश दादा मराठे जीके स्पोर्टचे सर्वे सर्वा यांची बळीची टाळी. कोणी भी बादशाह किंग उसके सामने झिरो. धनराज पाटील आपण पाहिलं तर इथे येतात. बॅटिंग साठी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतील धनराज पाटील. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय संकेत चिनू काळुके आपण पाहतोय. शेवटचे काही चेंडू आपण पाहिलं तर पहिल्या डावातील बाकी आहेत. चौकार षटकार चौकार कुठेतरी दुर्मिळ झालेत ते अपेक्षित आहेत बॅटिंग करणार टीम कडनं. शॉर्ट पिच चेंडू होता, बॅकफूट होती गेलेत, गॅप मध्ये खेळलाय, कव्हरला चेंडू, एक टप्पा घेत सीमा पार. धनराज पाटीलच्या बॅटमधून खणखणीत दणदणीत चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. धन्यवाद. 59 धावा धावपल कोती, 5 गडी बाद. शेवटचं अंतिम षटक सुरू आहे आणि पहिल्या डावातील 3 चेंडू ते मात्र बाकी आहेत. राहुल वेगाने टाकलाय, गतीचा वापर केलाय, क्षेत्ररक्षक टीप मध्ये आहेत, अडवतोय, फेकी करेल, थोडेसे पंबल होत आहेत तोपर्यंत 2 धावा त्या देखील आपण पाहिलं तर पळून पूर्ण केल्या जातात. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातो. 61 धावा धावपल कोत आहेत. धनराज पाटील 2 चेंडू 6. संकेत काळोखे अर्थ चिनूला खातं मात्र खोलायचे. 61 धावा धावपल कोते आहेत. अमित गोरे यांच्या कॅच साठी सागरदादा काळोखे, सागरदादा बसे यांच्या वतीनं 500 रुपयांचं बक्षीस आहे. झेल टिपला तर अमित भाऊ टिळेकर यांचे 500 आहेत. 1000 रुपये फक्त एक कॅच पकडायचा आहे आणि 1000 रुपयांचं बक्षीस आहे. चेंडू अडवल्यानंतर नगरसेवक आदित्य टिळेकर यांच्या वतीनं 100 रुपयांचं बक्षीस आहे. फटका खेळलाय, टीप मध्ये जातोय, क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला अडवतील, फेकी करतील तोपर्यंत एक सिंगल आपण पाहतोय. धावसंख्या पुढे चाल, स्कोर कार्ड होते, आकडे बदलतील. 62 रन 62 धावा त्या मात्र धावपल कोते आहेत. अमित दादांना देखील माहिती आहेत बक्षीस लावणारे लावत जातील. आपल्याला फक्त टीम साठी खेळायचंय. संघ जिंकला म्हणजे आपण जिंकल्यासारखं आहे. या शेवटच्या चेंडूवरती जर चिनू काळोखे षटकार खेळत असेल तर 1000 रुपये बक्षीस आहे. विवेक भाऊ काळोखे यांच्या वतीनं शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देहू शहर 1000 रुपये या षटकाराला. फटका खेळायचा होता, बॅटचं टॉप एज, पकडली कॅच, टिपलाय, विकेट येते. फलंदाज संकेत काळोखे, चिनू काळोखे होते शेवटच्या चेंडूवरती आउट बाद. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय श्री गणेश दादा मराठे जीके स्पोर्टचे सर्वे सर्वा यांची बळीची टाळी. धन्यवाद डीजे. एक इनिंग डाव देखील आपण पाहिलं तर संपलाय. 36 चेंडू मध्ये 62 बनवल्यात आणि विजयासाठी टार्गेट ठेवले. 36 चेंडू बनवायच्या 63 धावा. हनुमान क्रीडा संघ माळीनगर, हनुमान क्रीडा संघाचे अध्यक्ष श्री संदीपभाऊ बाळासाहेब परंडवाल, प्रथम नगरसेवक बांधकाम सभापती श्री क्षेत्र देऊनगर पंचायत श्री आदित्यभाऊ चिंतामण टिळेकर, श्री संजयभाऊ लक्ष्मण टिळेकर, लक्ष्मणभाऊ शांताराम टिळेकर, राकेशभाऊ हरिचंद्र टिळेकर, संदीपभाऊ गोरक्षनाथ टिळेकर, नितीनभाऊ दिलीप फुलपगर, गणेशभाऊ भीमाजी विदाटे, नवनाथभाऊ नारायण विदाटे, रणधीरभाऊ हरिचंद्र टिळेकर, गणेश संतोष तांबे, कुमार कौस्तुभ गणेश टिळेकर, श्री सागरभाऊ दिलीप काळोखे, श्री अविनाशभाऊ निवृत्ती बसे, कुमार वेदांत गणेश टिळेकर, श्री प्रथमेश भगवान जाधव, श्री अमित चंद्रकांत गोरे, कुमार अमोल बंडू राठोड, श्री सचिन मच्छिंद्र बागव, श्री ओमकार एकनाथ कवडे, त्याचबरोबर आपण पाहिलं तर कुमार अभिषेक शिंगाडे, श्री विकास विलास बोडके, श्री राहुल पांडुरंग असबे, श्री विक्रम दत्तात्रय बसे, श्री अमोल हरिभाऊ राऊत, श्री विनायक एकनाथ गाडेकर, कुमार सुधांशु प्रतीक्षित कांबळे, श्री गणेश दिनकर टिळेकर, कुमार सुनील आंबेकर, श्री गणेश बाळासाहेब टिळेकर, कुमार आदित्य नरेशची शेंडगे, कुमार कुंदन मांझी, श्री नामदेवची भवारी हे संपूर्ण हनुमान क्रीडा संघ माळीनगरचे सभासद आहे आणि त्यांच्याच वतीनं एक भव्य दिव्य आयोजन नियोजन आपण पाहत आहे. प्रथम नगरसेवक आदित्यभाऊ टिळेकर यांचे मोठे बंधू आदरणीय प्रशांतभाऊ टिळेकर यांचे शुभागमन. दादांचं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मान्यवरांचे मांदियाळी. क्रिकेटचा खेळ असाचा युनिटीचा खेळ आहे.
स्पर्धा भरवणं इतकं सोपं नाही. मराठीमध्ये एक सुंदर म्हण आहे, वीर म्हणते खोदून बघ, घर म्हणतं बांधून बघ, लग्न म्हणतं करून बघ आणि क्रिकेटची स्पर्धा म्हणते एकदा भरून बघ. परंतु हनुमान क्रीडा संघ माळीनगरचं सातत्यपूर्ण आयोजन नियोजन आपण सातत्यानं पाहिलेलं आहे. गेली 27 वर्षे अविरतपणे कार्य करणारा हा क्रीडा संघ राहिलेला आहे आणि म्हणून तर पूर्ण पुणे जिल्ह्यात यांच्या नावाचा ठसा एक वेगळ्या पद्धतीने आपण पाहिलं तर उमटलेला आहे. बनवल्यात 62-63 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. कॉमबॉक्स मध्ये आपण करूयात हलकासा बदल आणि कॉमेंट्री बॉक्स मधून ऐकूयात पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील आमचे सहकारी समालोचक मित्र. यानंतर पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन होतील मावळ भूषण सुमितजी सोनवणे सर. तर नमस्कार. पुढे एकदा सर्वांचं मावळ तालुक्यातील मानाची स्पर्धा स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्फूर्ती चषक 2025 पर्व 7वे आणि या 7व्या पर्वामध्ये पुन्हा एकदा या दुपारच्या सत्रामध्ये स्वागत आहे. हनुमान क्रीडा संघ माळीनगर देहुगाव, तर दुसऱ्या बाजूला नगरसेवक काळोखे, अर्थातच निलेश भाऊ काळोखे स्पोर्ट फाउंडेशन देहुगाव. सामने होती सुरुवात. आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल होती. एका बाजूला असेल विशाल निगोट, तर दुसऱ्या बाजूला मैदानाच्या मध्ये असेल राहुल आसबे आणि षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती बॉल तयार जयेश सईद. 62 झाले, 63 बनवायचे आहेत आणि या 63 धाब्यांचा पाठलाग मैदानामध्ये सुरू झालाय. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार, जयेश तयार, पायकरमॅन बॅटिंग मध्ये फार मोठी चमक दाखवू शकले नाही. या स्पर्धेच्या निमित्ताने सन्माननीय शेखर व परणवाल यांचा देखील या क्षणी आगमन होत आहे व आपलं देखील मी स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक या स्पर्धेमध्ये स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो. त्याचबरोबर देवनगरीचे मोबाईल तर उद्योजक, उद्योग सम्राट आदरणीय सागरदादा काळोखे, सागरदादा भोसे देखील मुख्य व्यासपीठावरती आहेत, त्यांचंही स्वागत. या जयश कोलवटप्याचा बॉल होता. सावधरित्या चेंडू मात्र इथे स्टेअर केला, ड्राईव्ह केला बॉलला ऑन साईडला, सिंगल इथे घेतली जाईल आणि मैदानामध्ये बघायचे खेळाडू थोडेसे फंबल होताना बघायला मिळाले. खंडू खंडाकडे मला मात्र बघायचे चेंडू अडवण्यासाठी वाकले नाही आणि बॅकअपचे खेळाडू तेवढे सावध नव्हते आणि त्यामुळे एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये केलं जात आहे. सिक्सर सुप्रीमो कंपनीचे बॉल आपण खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये वापरतोय, स्पेशली डिझाईन केलेले बॉल
आणि या चेंडूवरती देखील आपण पाहिलं तर स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक हे नाव प्रिंट केलेलं आपल्याला बघायला मिळेल. सगळ्यांचं लक्ष वेधणारी म्हणजे बारकाईने सगळ्याच गोष्टींवरती या स्पर्धेवरती सगळ्यांचं लक्ष आहे. मातीची खेळपट्टी, परंतु सिमेंटच्या खेळपट्टीला देखील लाजवेल अशी पाटा विकेट, फायरी विकेट. बोलो तयार जयेश अगदी ओरदी विकेट. पुढे दाखल टप्प्याचा बॉल होता, ऑन साईडला टर्न केलाय, मनगटाच्या साह्याने वळवलेला चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने सिंगल इथे आली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न तर केला जाणार नाहीये. आता मात्र बघायचंय विशाल निगोट विरुद्ध जयेश. ही जोडी मैदानाच्या मध्ये असताना विशाल निगोट आपण पाहिले की महाराष्ट्रभर अनेक स्पर्धेमध्ये या खेळाडूला ॲज अ आयकॉन आयडॉल म्हणून मात्र खेळताना बघितले. व्यावसायिक क्रिकेट सतत खेळताना आपण या खेळाडूला पाहिले. आणि आता बघायचं पुण्यात गोलंदाजीसाठी गोलंदाज जयेश तयार आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव विधी करतायत आणि स्पीडअप करायचं टीम. मला वाटतं संदीप भाऊ, गणेश भाऊ, आदित्य भाऊ सगळ्यांनी सांगितले की पुढील फेरीचे मॅचेस हे आपण ही मॅच संपल्यानंतर ते डिसाईड करणार आहोत. पुढे सरसावले बॅटची एज, फटका फसला. ओ परंतु सौरभ बघायचं मैदानामध्ये चेंडू पर्यंत पोहोचले नाही. विशाल निघोटला मिळालेले जीवदान, जे जाळं रचलं होतं त्या जाळ्यामध्ये अडकला होता विशाल, परंतु मी म्हणेल ते जाळं काही अंशी फाटकं निघालं आणि त्या जाळ्यातून निसटला आणि विशाल निगोटला जीवदान मिळत आहे. तर हे जीवदान धोकादायक ठरणार का? कारण आपण पाहतो ना की जेव्हा जेव्हा फलंदाजाला जीवदाने मिळतात तेव्हा तेव्हा फलंदाजांकडून मोठी इनिंग साकारली आहे, तेव्हा तेव्हा त्या फलंदाजांकडून मोठा डाव उभा केलाय, तेव्हा तेव्हा त्या खेळाडूंनी संघाला विजयाकडे घेऊन गेलेले आहेत. आता विशालला मिळालेले जीवदान आहे. जयेश पुण्याचा तयार. ओहो, यावेळेस आपण पाहतोय अक्षरशः स्टॉप केलाय चेंडूला. सन्मान, चेंडू मात्र दिलाय सन्मानला आणि ते मैदानात स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चेंडू ते अडवला जाईल. तोपर्यंत कुठल्या प्रकारची धाव नाहीये. संघाची धावसंख्या इथे स्थिर. शांतता, चौफेर पसरली शांतता पण मैदानामध्ये पाहतोय. पुढे विशाल निगोट समोर उभा आहे, समोर असेल जयेश. पुढे सरसावला, यावेळेस पावलांचा वापर, मिडॉलचा खेळाडू इथे काय पुला खालून पाणी निघून गेले. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. धावा मिळतील 4. हा चौकार. हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी, राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. एक कडक स्ट्रोक आपल्याला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाला आणि हे ग्रामीण क्रिकेट असतं, हे विभागाचं क्रिकेट असतं आणि अशा खेळाडूमध्ये चुका होऊ शकतात. हेही तितकंच महत्वाचं आणि ती चूक झाली त्याचे परिणामी आपल्याला पाहायला मिळाले. चौकार आलाय. या चौकाराच्या मदतीने आता संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 7. अगदी आपण पाहिलं तर एखादा खेळाडू होणं हे सोपं नसतं आणि जयेश सहित काल आपण पाहिलं तर सकाळ प्रीमियर लीग ही स्पर्धा खेळत असताना रात्रीच्या 12-12:30च्या दरम्यान काय गोलंदाजी करत होता प्रकाश झोतामध्ये आणि पुन्हा एकदा सकाळी तो तयार आहे. स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्मृतीचे खेळण्यासाठी. आज विशाल निगोटचा दौरा महाराष्ट्रभर असतो. म्हणजे एखादं खेळाडू होणं सोपं नाही. तिथे जाणं, प्रवास करणं, झोप अपुरी असते, अशा परिस्थितीमध्ये देखील 100% एफर्ट्स देणं, जॉब मधून वेळ काढावा लागतो. तिथे देखील आपण पाहिले गेलं तर 8-8 तास उभं राहून मात्र आपलं कर्तव्य बजवावं लागतं. परंतु तरी देखील खेळाडू ज्यावेळेस मैदानावरती येतात हा थकवा, डिप्रेशन, टेन्शन या सगळ्या गोष्टी मात्र दूर साधतात खेळाडू आणि तिथे येऊन 100% एफर्ट्स देतात आणि म्हणूनच हे खेळाडू मोठे होतात. गोलंदाजीसाठी गोलंदाज धनराज पाटील. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतो तयार असेल. स्ट्रायकिंग एंडला राहुल अजबे. पहिलाच बॉल यावेळेस कट केलाय आणि राहुलने सांगितलंय जा आणि आता बॉल घेऊन या. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळताय 4. चौकार. पाहुनी मौका. हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी, राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. कडक स्ट्रोक यावेळेस मैदानाच्या मध्ये आपण पाहायला मिळाला. राहुल अजबेच्या बॅटमधून. राहुलने देखील लेदर क्रिकेट प्रचंड मोठं खेळलेलं आहे. आज आपण पाहिले तर परराज्यांमध्ये देखील जाऊन राहुलचा बोलबाला राहिलाय.
परंतु टेनिस क्रिकेटमध्ये असं म्हणतो ना की टेनिस क्रिकेटमध्ये क्लास चालत नाही, असं कोण म्हणतं? मी म्हणेल या सगळ्या गोष्टींना उत्तर देण्याचं काम राहुल आजबेने ते केलंय. चौकार आला आणि या चौकाराच्या मदतीने आता संघाची धावसंख्या 11 वरती धावफलक. डबल डिजिट मध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार खेचलाय धनराज पाटीलच्या. पुढे त्या बॉल होतो यार, यावेळेस पुढे त्या बॅकफुटला गेलेत. वाह, नाजाकत होती, क्लास होता, टेम्परेमेंट बघायला मिळालं राहुल आजबेचं. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, धावा मिळतायत 4, आलाय चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी, राम कंट्रॅक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. मी म्हणेल एखाद्या पुस्तकामधून शब्द शोधावा, वाक्य शोधावं आणि ते मैदानामध्ये अंमलात आणावं. कॉपी बुक स्टाईल स्ट्रोक अगदी मैदानाच्या दाखवलं इथे राहुल आजबेने. लागोपाठचे 2 चौकार इथे मैदानाच्या मध्ये आले. 2 चौकाराच्या मदतीने स्कोरबोर्ड वरती 15. समोर मात्र मैदानामध्ये पुण्याचा धनराज पाटील. चर्चा करावी लागते. संकेत चर्चा करतायत, रोहित चर्चा करतायत. रोहित सांगतायत की नाही, आपल्याकडे बँक बॅलन्स कमी आहे. शांतता आहे, भयान शांतता. लोअर फुल टॉस. त्यावेळेस हलक्या चेंडू वळवण्याचा प्रयत्न खंडूखंडाकडे आलेत, परंतु चेंडू मात्र बघायचं मैदानाच्या मध्ये इष्टांवरती फेकण्याचा इथे प्रयत्न केला जातोय, परंतु एक धाव तिथे रोखू शकलेले नाहीयेत. आणि संघाची धावसंख्या जर अंपाल एका धावेने पुढे जाईल. नफलगावरती 16. संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली देहू नगरी, संतांची जन्मभूमी म्हणून देखील आपण पाहिले गेलं तर ओळखली जाणारी ही देहू भूमी. ज्ञानदेवी रचिला पाया तुका झालेसी कळस, हा जगद्गुरु तुकोबारांचं नाव आणि त्यांच्या अभंग वाणीने आपण पाहिली तर पावित्र्य झालेली देहू नगरीची भूमी. आणि त्या भूमीमध्ये आज आपण पाहतोय स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषकाचा थरार रंगलाय. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुन्हा त्या मैदानाचे तयार असेल धनराज. कोलबटप्प्याचा बॉल यावेळेस मनगटाच्या साह्याने उडवलाय जयस सईद फार दूरवरती. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. विशाल निगोटच्या बॅटमधून आलाय चौकार. 4 रन. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी, राम कंट्रॅक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. जीवदान किती धोकादायक असतात आणि ज्याचा आपण उल्लेख केला. जेव्हा जेव्हा फलंदाजांना जीवदान दिली तेव्हा तेव्हा त्या फलंदाजाने लॉंग इनिंग साकारली, तेव्हा तेव्हा त्या फलंदाजाने मोठा एक खेळ उभा केलाय. आणि तेच इथे करतोय विशाल निगोट. विशाल निगोटने आता जखमेवरती मीठ चोळायला सुरुवात केली आहे. चौकार वसूल केलाय. अगोटप्याचा बॉल होता. हमिंग साऊंड आपल्याला पाहायला मिळाला धनराज पाटील यांच्याकडून. साऊंड आला परंतु तो जोर नव्हता. म्हणजे आपण पाहिलं तर दाखवायचं एक आणि करायचं एक. थोडस फलंदाज आपण पाहिले तर रोखण्यामध्ये तो यशस्वी राहिले. सिंगल इथे आली आहे. या एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 21. 25 चेंडू 42 ची अजूनही गरज. 2 तगडे संघ समोरासमोर आहे. 2 तगड्या संघांमध्ये असणारी आपण पाहिले गेलं तर एक कडवी झुंज. गोलंदाजीसाठी गोलंदाज. कोलवटप्याचा बॉल यावेळेस सलक्यात आपण पाहिले गेले तर फ्लिक केले बॉल शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने तोपर्यंत घेतली जाते मैदानाच्या मध्ये एक सिंगल आणि एका धावेच्या मदतीने. आता संघाची धावसंख्या जर आपण पाहिले गेले तर 22 वरती धावफलक आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 24 चेंडू 41 धावा अजूनही हे समीकरण मैदानाच्या मध्ये आहे. 24 चेंडू 41 हे समीकरण 10.25 च्या सरासरीने धावा आता मात्र मैदानाच्या मध्ये बनवायच्या आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज मैदानामध्ये पुढे बघायचा आता कोणाच्या हातामध्ये जो असेल जो चेंडू सोपवला जाणार. कारण नसेल कोणी संगतीला जरी चालायचं तुला एकटेच आहे. अपयश तुझे भरम असून यशासाठी लागलेली ठेच आहे. 2 तगडे आहेत. कारण हनुमा क्रीडा संघ माळीनगर संघ तर दुसऱ्या बाजूला नगरसेवक प्रवीण दादा काळोखे, निलेश भाऊ काळोखे स्पोर्ट फाउंडेशनचा संघ आहे. दोन्ही देवगावतील तारे सितारे एका बाजूला विशाल निगोट दुसऱ्या बाजूला जयस सईद. क्षेत्रक्षरामध्ये थोडासा इथे बदलाव केला जातो. या सीझन मध्ये आपण पाहिले गेले तर चर्चा फार मोठी आहे आणि खेळाडूंच्या मुखातून देखील आपण या खेळाडूचं कौतुक ऐकलं जातं. कारण आपण पाहतो मी नेहमी सांगत असतो
की तुम्ही ते स्वतःला सिद्ध करा. हे जग तुम्हाला प्रसिद्ध केल्याशिवाय राहणार नाही. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुन्हा एकदा आपण पाहतो मैदानामध्ये क्रिकेट खेळाडू होणं किंवा एखादा खेळाडू होणं ही सोपी गोष्टी नसते. त्यासाठी महत्वाचा असतो फिटनेस. जे सही तयार. ओरदी विकेट. पहिलाच बॉल अकू टप्प्याचा होता. टप्पा मागे खेचून टाकला. आडव्या बॅटने चेंडू देखील खेचला जाईल. मिड विकेट मधून वा खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फेकी ते केली जाते आणि आता मात्र बघायचे मैदानाच्या मध्ये एका धावेवरती समाधान असेल. या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 23. फिटनेस म्हटलं की नक्कीच फिटनेस म्हणजे शरीर बदलणं नाही, ते ती स्वतःशी केलेली शिस्तबद्ध लढाई आहे. रोज सकाळी उठायचं, स्वतःला हरवायचं आणि नव्या ऊर्जेने पुन्हा स्वतःला जिंकायचं म्हणजेच फिटनेस. आणि त्यासाठी क्रिकेटमध्ये तुमचा फिटनेस फार महत्वाचा असतो. विशाल निगोट देखील आपण पाहतोय समोर तयार. आज हे दोन्ही खेळाडू आपण पाहिलं तर खुल्या गटाचं क्रिकेट असू द्या, व्यावसायिक क्रिकेट असू द्या, तालुका निहाय गटाचं क्रिकेट गाजवताना आपण बघतोय. अगदी उलट दिशेने स्ट्रोक खेळलाय. संकेत हो काय एफर्ट्स होते. एफर्ट जबरदस्त पाहायला मिळाले, परंतु चेंडू मात्र आला नाही हातामध्ये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. आलाय चौकार. परंतु मित्रांनो आपण पाहिलं तर संकेत काळोखे अर्थात चिन्मय काळोखेचा एफर्ट्स कौतुक आहे त्या एफर्ट्सचे. परंतु विशाल निगोंडे आपण पाहतो उलट दिशेने खेळलेला स्ट्रोक 27 वरती धावफलक. 22 चेंडू 36 ची अजूनही गरज. जयेश पुढे तयार. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा मी म्हणेल नक्की विशाल निगोंड डावखुऱ्या शैलीचा फलंदाज आहे की उजव्या हाताचा फलंदाज आहे. तो अगदी उलट दिशेने सरळ उभा राहतोय आणि तो सहज फटका खेळतोय. एक धावे ती आली. या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 28 वरती. 21 चेंडू आणि अजूनही जिंकण्यासाठी 35 ची गरज. एकवीस चेंडू 35 धावा हे समीकरण मैदानाच्या मध्ये. पुण्यात गोलंदाज तयार. जयेश अगदी वरती विकेट. लोअर फुल टॉस होता. याही वेळेस आपण पाहतोय ऑन साइडला टर्न केलाय. खंडू खंडागळे आहेत डीप मध्ये पेट्रोलिंग करतायत. तोपर्यंत घेतली जाईल एक सिंगल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील आता पुढे जातीये. धावफलकावरती 29 वरती धावफलक. थोडीशी शांतता आहे आणि ही शांतता अशांत करणार कोण हे देखील आपल्या मैदानामध्ये बघायचे. संकट आता दोन्ही संघांच्या डोक्यावरती घेरं घालतंय. या संकटांना सामोरे जाणार कोण. आता मात्र बघायचंय स्टॉप केलाय बॉलला. चेंडूला पाठवलाय डीप स्क्वेअर लेगला. इथे विशालच्या मनगटात आहे जोर आणि विशालने कडक मारलाय 4. 4 रन. रोशी मंगेश. यावेळेस आपण पाहिलं तर मैदानामध्ये चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावफलकावरती 33. 19 चेंडू आणि आता 30 ची गरज. सूर्या इलेक्ट्रिकलचे सन्माननीय अमृत सिंग यांचं देखील यशने आगमन झाले. त्यांचंही स्वागत, हार्दिक असं स्वागत. वेलकम सरजी. विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. मॅच कडे आपण पुढे जाऊयात. षटक क्रमांक संपलं जाईल. इथे तिसरा 3 षटकांचा खेळ संपलाय. 34 वरती धावफलक. शेवटचे 18 चेंडू आणि या 18 चेंडू मध्ये संघाची धावसंख्या आता जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 29 धावा. 18 गेंदे और जीतने के लिए अभी भी चाहिए 29 रन. तर मैदानामध्ये आपण पाहिलं गेलं असं म्हटलं तर प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही नेहमी कठीण असते, परंतु हे देखील म्हटलं जातं या कठीण गोष्टींना स्वीकारा, शिका, स्वतःचा विकास करा आणि तेच प्रयत्न मात्र इथे दोन्ही संघ करतायत. शेवटचे 18 चेंडू 29 ची गरज. छोटासा ड्रिंक ब्रेक मैदानाच्या मध्ये. स्ट्रॅटेजी टाइम आउट. चला स्पीड अप करा टीम. थोडीशी आता मात्र घाई करायची. कमबॅक तर करायचा आहे. राहुल आजबे संयमी खेळाडू मात्र संयमासाठी स्पेशली आपण पाहिलं तर त्याला ओळखलं जातं, कारण सहज आपण पाहिलं तर तो फारसा अधिक बोलत नाही, परंतु त्याचा खेळ बरंच काही बोलून दाखवतो. एका लोअर दादाला सहज
18 चेंडू 29. हे समीकरण आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये असेल. पुढे त्या गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. समोर मात्र असेल आता चला स्पीडअप करा टीम. पुन्हा एकदा सूचना आहे तुम्हाला. एक लोहार दादा ऐरणीवरती हातोड्याचे घाव घालत होते आणि त्याने सहज विचारलं किती वर्ष झाली हातोडीला आणि त्या ऐरणीला. लोहार दादा म्हणाले हातोड्या अनेक तुटल्या पण ऐरण मात्र तशीच आहे. आणि मी विचारलं असं का, तेव्हा त्यांनी सुंदर उत्तर दिलं. घाव घालणारे तुटतात परंतु घाव सहन करणारे कधीच तुटत नाही आणि कणखरपणे ते उभे आहेत. आणि त्यामुळे बघायचे जे सहन करतात ते टिकतात, घाव घालणारे फारसे टिकत नाही. शेवटच्या 18 चेंडू 29 ची गरज. गोलंदाजीसाठी गोलंदाज आलाय सुनील. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं आपण पाहिलं गेलं तर मैदानाच्या मध्ये बदलाव इथे केला जाईल. विशाल निगोट आहे. टावकुरा लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. 18 चेंडू 29. राहुल हसबे नॉन सेकंडला. सुनील पुण्याचा तयार. शांतता पसरली आहे. रिव्हर्सचा फटका यावेळेस खेळला परंतु बघायचंय उलट दिशेने खेळलेला स्ट्रोक आणि पॉइंटच्या खेळाडूला इथे बीट करत चेंडू निघालाय सीमारेषेच्या बाहेर. धन 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 करत धावा मिळतायत 4. आलाय चौकार. आणि यावेळेस आपण पाहतो मैदानाच्या मध्ये चौकार खेळले. 38 वरती धावफलक. 17 चेंडू 25 ची गरज. हिम्मत कर, सबर कर, बिखर कर, सवर जाएगा, यकीन कर, शुक्र कर, ये वक्त है, ये भी गुजर जाएगा. आणि यावेळेस पुढे 67 स्ट्रोक खेळलाय. संघाची धावसंख्या आपण मैदानाच्या मध्ये बघतोय. पुढे एकदा मैदानामध्ये एक सिंगल इथे आली एका धावेच्या मदतीने. स्कोर बोर्ड वरती आता 39 39 रन. 16 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 ची अजूनही गरज. संघर्ष अजूनही सुरू आहे. सुनील देवटे आपण पाहिलं की मैदानामध्ये क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव इथे करताय. शॉर्ट थर्ड मॅन आहे. गली आहे. शॉर्ट फाईन लेग. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. डीप कव्हर लॉंग ऑफ लॉंग ऑन. शॉर्ट कॉर्नर. डीप मिड विकेट. फलकावरती आपण पाहतो 39 धावा. 16 चेंडू 24 ची गरज. यावेळेस बॅकफुटला गेलेत. कट केल्या बॉलला. तिथे बघायचं उलट दिशेने मात्र पावलं टाकली होती कॅच पकडण्यासाठी परंतु कॅच इथे मात्र पकडले जात नाहीयेत. आज सोपे कॅच अवघड झालेत. अवघड कॅच सोपे करण्याचा प्रयत्न होता आणि ते सौरभ आणि खंडू ते सांगत असतील की मॅच ही शेवटच्या बॉल पर्यंत आपल्याला घेऊन जायची आहे कारण बॅटिंग करत असताना खूप चांगली बॅटिंग या दोन्ही खेळाडूंनी केली आहे. 15 चेंडू 23 ची गरज. विशाल निघोट या खेळाडूला मात्र आपण पाहिलं गेलं तर तुम्हाला थांबवावं लागणार आहे परंतु तो थांबेल कसला आज बघायचंय. शर्तीचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. गोलंदाजीसाठी पुण्याचा गोलंदाज तयार सुनील. 15 चेंडू 23 ची गरज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि या वेळेस काय इथे संधी आली होती. संधी चालून आली होती. संधीने दार ठोठावलं आणि ती पुन्हा मागे निघून गेली. कॅच पकडण्याची नामी संधी होती परंतु त्या संधीचं सोनं मात्र घेता आलेलं नाहीये. 14 चेंडू आणि आता 14 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 23 ची गरज. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहिलं तर पुन्हा त्या मैदानामध्ये तयार असतील सुनील. संघर्ष सुरू आहे कारण जेवढा मोठा संघर्ष असतो यश तेवढंच मोठं मिळतं. टप्प्याचा बॉल होता. यावेळेस आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर आतल्या बाजूचा वळण घेणार आहे ते चेंडू मैदानाच्या मध्ये आपण इथे बघतोय. हलकीची अपील देखील आपल्याला पाहायला मिळाली. 13 चेंडू आणि आता 23 ची गरज. सुनील देवटे आपण पाहतोय मॅच थोडीशी दूर करण्याचा प्रयत्न करतोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुण्यात सुनील असेल आपण पाहिले तर असेल नसेल कोणी तुझं तू पंखामध्ये भरारी ठेव. बदलेल एक दिवस तुझा. तू फक्त स्वतःवरती विश्वास तर ठेव.
आणि स्वतःवरती विश्वास ठेवल्यानंतर आपण पाहिलं तर आतापर्यंत पहिल्या चेंडूवरती चौकाराला सुनीलने, परंतु त्यानंतरचं कमबॅक जबरदस्त बघायला मिळालं. फक्त 2 धाब्याने खर्च केला, 2 चेंडू डॉटही टाकले. 13 चेंडू 23 ची गरज, एक निर्णायक चेंडू, परंतु या वेळेस उडवला बॉलला, समोर दिलाय आणि जसा आला तसा पाठवला. चेंडू निघालाय अगदी सीमारेषेची सैर करण्यासाठी, सिक्सर. आणि 1 to 4 कामगिरी आपण पाहिलं तर विशालने आपल्या हाती घेतली आहे. 12 चेंडू तर शिल्लक आहेत आणि या 12 चेंडू मध्ये 17 ची गरज. 46 वरती धावफलक, 12 चेंडू 17. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुढे त्या मैदानाच्या मध्ये आपण इथे पाहतोय क्षेत्ररक्षणामध्ये आता बदलाव केला जाणार. कोण असेल जो गोलंदाज कमबॅक करून देईल इथे संघाला, कारण कमबॅक करायचं आहे. कारण जीवनात किती वाईट प्रसंग जरी आले तरी असं म्हणतात ना, स्वतःवरती विश्वास असला की जग जिंकता येतं. आता निर्णायक षटक कोण हातामध्ये घेत आहे तर गोलंदाजीसाठी गोलंदाज मला वाटतं स्वतः आलेत. एका बाजूला रोहित आहे, दुसऱ्या बाजूला धनराज आहेत. संकेत काळोखे आहेत, चर्चा करतायत. संकटाशी गाठ घ्यायची आहे. आबाळ घेऊन पाठीवरती नेहमीच चालणार तुझी वाट, रोखून नजर बेधडक उतरतील अपयशाची ती मी थाट. हे संकटा तुझी आहे आता माझ्याशी गाठ, आणि या संकटाशी गाठ घेण्यासाठी आपण पाहतोय आलाय धनराज पाटील. शेवटच्या आपण पाहिले तर चेंडू शिल्लक असतील आता मैदानामध्ये. 12 चेंडू मध्ये 17 ची अजूनही गरज. थोडीशी शांतता. धनराज पाटील आपण पाहिले तर याच देवनगरीतला हा खेळाडू, परंतु मग अजून तो काळ आठवतो मग 2015-2016 त्यामुळे पीटीपीएल सारख्या स्पर्धेची क्रेज होती आणि त्या स्पर्धेमध्ये सर्वाधिक कमी वयाचा संघ मालक आणि संघनायक म्हणून मात्र धनराज पाटील नावाची चर्चा होती महाराष्ट्रभर. तो धनराज पाटील आहे. समोर मात्र असेल राहुल आजबे. 9 सेकंडला विशाल, आघाडीची जोडी 46 वरती खेळतीये. एकही फलंदाज बाद नाहीये. हनुमा क्रीडा संघ माळीनगर संघ मात्र मजबूत स्थितीमध्ये. 12 चेंडू 17 ची गरज. पहिलाच बॉल होता, शरीराचा वेध घेणारा चेंडू टप्पा पडला, बाहेरची दिशेने वळण घेतोय, परंतु लेग बायचा इशारा. एक सिंगल तिथे रोखू शकलेले नाहीयेत संघाची धावसंख्या जर आपण पाहिले गेलो तर. आता पुढे एकदा 47 वरती 11 चेंडू 16 ची गरज. 11 चेंडू 16. एक आपण पाहिले गेले तर प्रयत्न विजयाकडे तुम्हाला घेऊन जाणार आहे. कारण हारा हूं लेकिन लढूंगा, जीत के लिए मैं खड़ा रहूंगा, हो सकता है मैं तैयार नहीं पर कमजोर मेरा भी वार नहीं, एक एक लक्ष्य में पाऊंगा, यहां से जीत कर ही जाऊंगा. हे दोन्ही संघ मात्र एकमेकांना सांगतायत. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा थोडासा बदलाव. चला तर मैदानामध्ये बघायचं पुढे त्या मैदानामध्ये क्षेत्ररक्षणामध्ये यावेळेस इथे बदलाव केला जातोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. धनराज पाटील. क्षेत्ररक्षणामध्ये ते बदलाव केला जातोय. समोर असेल विशाल निघूट. यावेळेस आपण पाहतोय अगदी सफल झाले, जागा बनवली आणि चेंडूला मात्र पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. हसते हसते कट जाय रस्ते. स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषकाचा येतोय ब्रँडेड चौकार. थँक्यू. आता मात्र मैदानामध्ये चौकार आलाय. टाळ्यांचा गजर इथे करू. हनुमान क्रीडा संघ माळीनगर संघाचा अर्धशतक इथे पूर्ण होतोय. 51 धावा, 10 चेंडू 12 ची गरज. टेम्परेमेंट काय असतं मात्र हे दोन्ही खेळाडूंनी दाखवलं, विशाल निगोट आणि राहुल आजबेने. धनराज तयार पुन्हा एकदा. ओहो, रिव्हर्स उलट दिशेने बैठक स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. स्विचिटचा सिक्सर. आता षटकार आलाय आणि या षटकाराने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा मात्र वेगाने आता पुढे फ्लाय होईल.
57 वरती 9 चेंडू 6 ची आता गरज. आणि आज विशाल निगोटे दाखवलं ना 10PL सारखी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये का मला निवडलं गेलं. महाराष्ट्रामध्ये ज्या काही प्रीमियर लीग होता त्या स्पर्धेमध्ये ॲज अ आयडॉल आयकॉन म्हणून मला का घेतलं जातं हे विशाल निगोटे पहिल्याच मॅच मध्ये दाखवलंय. फलकावरती आपण पाहायला गेलं तर 57 शेवटचे 6 चेंडू 9 चेंडू आणि 6 ची गरज. 7 वाजून जिंकण्यासाठी पाहिजेत. विशाल पुण्याचा तयार 16 चेंडू मध्ये 40 बनवल्यात. आणि यावेळेस बॅटचा फेस ओपन करत चेंडू मात्र बघायचंय जयेश फार दूर वरती. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. आलाय विशालच्या बॅटमधून चौकार. आणि आता जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. मॅच कडे आपण पुढे जाऊयात. गोलंदाज तयार धनराज समोर मात्र विशाल निकोट 44 वरती खेळतोय. हा चेंडू मात्र ते सोडून दिला जाईल. चेंडू मात्र बघायचे ते बघायचे आजच्या दिवसामध्ये अर्धशतक पाहायला मिळणार का. विशाल निकोटचं संधी आली आहे. नामी संधी चालून आली आहे. 2 धावांची गरज आहे. विशाल खेळतोय 18 चेंडू मध्ये 44. 61 वरती धावफलक 7 चेंडू 2 हे समीकरण. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा बॉल तयार. आणि आता पुढे सर समजतो खेळायचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये. आणि इथे मैदानाच्या मध्ये बघायचंय काय होणार आहे. तर चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय. नॉट आउट. 48 धावांची इनिंग साकारणारा विशाल निघोट आज बेस्ट परफॉर्मन्स दिलाय विशालने. सगळ्यात पहिलं विजेते 4ही संघाचे कॅप्टन सगळ्यांना पहिलं विनंती आहे की आपण सर्वात पहिलं तर संदीप भाऊ गणेश भाऊ यांची संपर्क साधा. 4ही संघाचे कॅप्टन आणि या दोन्ही खेळाडूंसाठी आधारस्तंभ आधारवड आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देऊळगाव शहराचे शहराध्यक्ष विवेक भाऊ काळोखे, उद्योग सम्राट आदरणीय सागरदादा काळोखे यांच्या वतीने राहुल आजबे आणि विशाल निगोटसाठी प्रत्येकी 1,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. त्याचबरोबर इथे प्लेअर ऑफ द मॅच हा किताब जाईल तो विशाल निघोट याच्या नावावरती. सन्माननीय शेखरभाऊ परंडवाल आणि सुनील भाऊ विदाठे या दोन्ही अतिथींच्या शुभ हस्ते आम्ही प्लेअर ऑफ द मॅच हा किताब या ठिकाणी देतोय. तर विनंती करतो या. त्याचबरोबर आदरणीय सागरदादा काळोखे यांना विनंती करतो आपण या. राष्ट्रवादी काँग्रेस देहू शहराचे शहराध्यक्ष सन्माननीय विवेकदादा काळोखे, त्याचबरोबरीने सागरदादा काळोखे यांच्या वतीने राहुल आजबे आणि विशाल निगोट यांच्यासाठी प्रत्येकी 1,000 रुपयाचं प्राइज आहे. तर विशाल निगोट ठरतायत मॅन ऑफ द मॅच. विशाल या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. विशाल ठरतोय मॅचचा हिरो आणि सगळ्यात पहिले दिली जाईल आकर्षक ब्रँडेड कॅप. त्यानंतर आपण पाहिलं गेलं तर